बातमी आहे नांदेडमधली। नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। सोयाबीन, कापूस या पिकासोबतच केळी पिकाला सुद्धा या सगळ्याचा मोठा फटका बसलाय। नांदेडच्या अर्धापूरची केळी ही देश विदेशामध्ये प्रसिद्ध आहेत। अर्धापूर, मुदखेड आणि नांदेड या तालुक्यामध्ये केळीचं सर्वाधिक पीक होतं। परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या या केळीवरती त्याचा परिणाम झाला आणि अर्थातच केळीचे भावही पडले। 2 महिन्यांपूर्वी केळीला प्रति क्विंटल 2000 ते 2200 रुपयांचा भाव मिळाला, परंतु आता याच केळीला केवळ 300 ते 400 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांचा केळी लागवडीचा खर्च देखील निघणं हे अवघड झालंय। माझी मायबाप सरकारला एवढंच विनंती आहे की आज आम्हाला काहीतरी याच्यामध्ये दिलं पाहिजे। समजा त्यांनी सरकारने आज पाण्यामध्ये या दुष्काळामुळे जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे पूर्ण सोयाबीन पाण्याखाली गेलेले आहेत। केळी पण आज कोणी नेत नसल्यामुळे आणि पुन्हा या पावसाअभावी रोग आलेले आहेत। पावसाअभावी भरपूर रोगाचं प्रमाण वाढलेलं आहे। त्याच्यामुळे हे मुळ्या पूर्ण खराब होऊन पूर्ण केळी खराब होत आहे। याला कुठंतरी सरकारनं काहीतरी आम्हाला मदत द्यायला पाहिजे।